झी 24 तास एक पाऊल पुढे। हातात दंडुके घेऊन पेट्रोलिंग करणारे नाशिक पोलीस आता पालकाच्या भूमिकेत दिसणार आहेत। पाहुयात नाशिक पोलिसांनी नेमकी मात्र त्याचा भूतकाळ थोडा वेगळा आहे। सोनसाखळ्या मारणारा चोर अशी त्याची ओळख होती, मात्र आता अजिंक्य सुधारलाय। सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यात तुरुंगाची हवा खात असल्यानं त्याच्या बहिणीचं लग्न मोडलं। या घटनेनंतर अजिंक्यला पश्चाताप झाला आणि पोलिसांनीही त्याला सुधारण्याची संधी दिली। जे हात चोरी करत होते तेच हात आता रिक्षा चालवून कुटुंबाचं पोट भरतायत। पोलिसांच्या म्हणजे गुन्हेगार त्यांना वाटत होता गुन्हेगार आता एकदा अंगावर गुन्हा आला तर पोलिसांना वाटायचं की गुन्हेगार होता, पण ही जेव्हा गुन्हेगार दत्तक योजना राबवल्यापासून जे पहिले गुन्हेगार असे गुन्हेगार म्हणून पाहत होते त्यांना आज कळलं की त्यांना कळलं मागील गुन्हेगार का बरं झाला। आणि मी स्वतः आता रिक्षा चालवतो, मी रिक्षा घेतल्यापासून आणि मी महिन्याला 10,000 रुपये कमवतो। माझं व्यवस्थित चालू आहे, सुखात चालू आहे, घरच्या आई वडील आणि सगळे आता सुखात चालू आहे। अजिंक्यसारख्याच इतर गुन्हेगारांनाही सुधारण्याची संधी मिळावी म्हणून नाशिक पोलिसांनी गुन्हेगार दत्तक योजना हाती घेतली आहे। आठवड्यातून 2 ते 3 वेळा पोलीस कर्मचारी गुन्हेगारांची आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतात। दत्तक घेतलेला गुन्हेगार सध्या काय करतोय याची माहिती घेतात। जे काही इन्स्टिट्यूट आहेत, जे काही जॉब देऊ शकतात असे लोक आमच्या संपर्कामध्ये आहेत आणि लवकरच आम्ही या लोकांना जर उपजीविकेसाठी जर काही साधन तयार करू शकलो तर त्या दृष्टीने देखील आम्ही प्रयत्न करणार आहोत। जे गुन्हेगार आहे, ज्यांनी गुन्हे केलेले आहे पूर्वी, त्यांना सर्वांना जे आहे त्यांचे संपर्कात राहून त्यांना म्हणजे सुधारण्याचे एक काम आहे। गुन्हेगार नाही तर त्यांच्यातली गुन्हेगारी प्रवृत्ती कमी करण्यासाठी पोलिसांनी ही योजना सुरू केली आहे। पोलिसांच्या उपक्रमाचं कौतुक होत आहे। फक्त ही योजना कायमस्वरूपी सुरू राहावी एवढीच इच्छा व्यक्त होतीये। झी 24 ताससाठी मुकुल कुलकर्णी, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।